36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान सन 2025-26 अंतर्गत शुक्रवार दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी बोदवड बसस्थानकामध्ये स्वच्छता, सुशोभीकरण आणि स्थानक व्यवस्थापनाचा विशेष आढावा घेण्यात आलाय. या अभियानाच्या माध्यमातून बसस्थानक परिसर अधिक स्वच्छ, सुंदर, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुसज्ज करण्याच्या दृष्टीने विशेष पाहणी आणि संरक्षण करण्यात आलंय. यावेळी नितीन जयस्वाल यंत्र अभियंता यांनी बोदवड बसस्थानकाला भेट देऊन स्थानकातील स्वच्छता, देखभाल, प्रवासी सुविधा आणि एकूणच व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. तसेच विनोदी लामे उपयंत्र अभियंता यांनीही अभियानांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचं निरीक्षण करून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्यात. मुक्ताईनगर आगाराचे आगार व्यवस्थापक श्री निलेश कलाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आलाय. बस स्थानक परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि प्रवाशांसाठी सर्व सुविधांनी युक्त ठेवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. अभियानाच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि समाधानकारक सेवा देण्यावर विशेष भर देण्यात आलाय. या पाहणी दरम्यान सहाय्यक वाहतूक निरीक्षक अनिल वाविस्कर, वाहतूक नियंत्रक TB सपकाळ, वाहतूक नियंत्रक SJ पाटील तसेच प्रवासी मित्र पुरुषोत्तम पाटील आणि विवेक फाटे यांनी सक्रिय सहभाग नोंदवलाय. उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि संबंधितांनी एकत्रितपणे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वच्छता, शिस्तबद्धता आणि प्रवाशांसाठी उत्तम सुविधा यांचा सुरेख संगम साधत बोदवड बस स्थानकानं या अभियानात उल्लेखनीय पाऊल टाकलंय. बसस्थानक अधिक आकर्षक, सुबक आणि आदर्श बनवण्याच्या दिशेनं हा उपक्रम प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.